नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय लक्ष्मीच्या पावलिनीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला जिथे सरोज अद्वैतला ओरडते की तू आता या नैनाची बाजू घेऊन आम्हाला बोलणार आहेस. मग त्याच्यानंतर अद्वैत म्हणतो आय एम सॉरी आई, पण मला बोलू दे आणि मी मला योग्य वाटतंय तेच बोलतोय. उगाच कोणाची तरी बाजू घ्यायची म्हणून मी काही ते बोलत नाही असं आता अद्वैत ठामपणे सांगतो. आणि मग पुढे म्हणतो मान्य आहे मला नैनाची यामध्ये सगळ्यात 100% चूक आहे, तिच्या या चुकीला माफी नाही आहे, पण तेवढीच चूक ना राहुलची सुद्धा आहे असं म्हणून तो इथे ठामपणे सांगतो. आणि मग तो राहुलच्या वागण्याने सुद्धा आपल्या फॅमिलीवर चिखलफेक झालीच असते, आपल्या फॅमिलीला ठपका लागलाच असता, पण तो म्हणजेच राहुल घरातला आहे म्हणून आपण त्याला माफ करायचं, फक्त त्याची चूक सुद्धा माफ करण्यासारखी नाहीच आहे आई असं म्हणून इकडे अद्वैत सांगतोय आय एम सॉरी आई, पण हे बघ मी फक्त मला आबाने शिकवलेले नियमच पाळतोय, शेवटी अपराधी हा अपराधीच असतो असं इथे अद्वैत ठामपणे आपलं मत मांडतो. हा आपल्या घरातला आहे म्हणून याला सोडून द्यायचं आणि ही बाहेरची व्यक्ती आहे म्हणून हिला शिक्षा करायची असं आबा आजपर्यंत कधीच कोणाबरोबर वागलेले नाही आहेत आणि वागलेही नसते. आणि आता सरोज म्हणते तुला खऱ्यांची बाजू उचलून धरायची आहे म्हणून तू आबांना शब्दात पकडू नकोस असं अद्वैतच्या जवळ येऊन इकडे म्हणते. आणि मग सरोज पुढे असंही म्हणते आबा तुम्ही काहीतरी बोला, तुम्ही काहीतरी सांगा याला, ही मुलगी आपल्या घरात अजून थैमान घालेल असं इथे ते सांगायचा प्रयत्न करतायत. हिच्या स्वभावातच फसवणूक आहे, ती स्वतःचं म्हणणं खरं करण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते असं इथे आता सरोज ठामपणे सांगतात. आणि विचारतात लायकी आहे का हिची या घरात राहायची, एवढं सगळं झाल्यानंतर ही कुठल्या तोंडाने आपल्या घरात राहणार आहे असं इथे प्रश्न विचारतात. आणि मग या सगळ्यावर एक मोठा ट्विस्ट म्हणजे असा आहे की सरोजच्या या प्रश्नानंतर आता सगळेजण नैनाकडे आता बघायला लागतात की आता काय होणार पुढे. तोपर्यंत आबा असं म्हणतात की अद्वैत म्हणतो ते बरोबर आहे. मग सरोज पण म्हणते आबा तुम्ही असं काय बोलताय. आणि मग त्याच्यानंतर आबा आपली बाजू पुढे मांडतात, व्यवस्थित समजावतात. आणि मग ते असं म्हणतात की मला हे माहिती आहे, हे समजा कुणालाही पटणार नाही, खरं तर या पोरीमुळं मला बी लई त्रास झालाय, मला पण खूप त्रास झाला इथे, पण या पोरीला आपण घराबाहेर जर काढलं तर आपल्या कुटुंबाकडं बोट दाखवलं जाईल आणि सगळे इथे आपल्या कुटुंबाला नावं ठेवतील, कारण इतकी वर्ष आपलं कुटुंब हे न्यायासाठी लढलेलं आहे, न्यायासाठी ओळखलेलं आहे, पण त्यामुळे समोरची व्यक्ती कशी बी वागली तरी आपण आपला धर्म सोडायचा नाही असं आता आबांनी ठामपणे सांगितले. आणि पुढे आबा असंही म्हणतात की त्यातून ही जी पोरगी आहे ती बाहेर जाऊन चांदेकरांची बदनामी करायला मागं पुढं पाहणार नाही. इथपर्यंत नैनाला ओळखले त्यांनी नैनाचं काय ते. मग आबा पुढे म्हणतात चांदेकरांनी आजपर्यंत पैसा, अडका, मान सन्मान समद कमवलंय, पण या एका गोष्टीमुळं इतकी वर्ष कमवलेला मान सन्मान जो काही आहे तो मी या मातीत मिसळू देणार नाही असं आता आबा सांगतात. आणि त्यामुळं असा डिसिजन घेतला जातो की तवा नैना हा बा लगेच ते म्हणते तुला जर का या घरात राहायचं असेल तर माझी एक अट मान्य करायला लागेल तुला. आता आबा नैनाला काय अट घालतात बघा. नैना विचारते काय अट आहे. मग आबा सांगतात तू या घरात राहताना या घरातल्या कोणत्या बी व्यक्तीच्या भावना दुखावल्या गेल्या तर तुझी गाठ या आबा चांदेकरशी आहे हे लक्षात ठेव असं आता इथे सांगतायत आबा नैनाला. आणि नैना पण लगेच त्यांच्याकडे बघायला लागते आणि ती मान डोलावते. आणि सगळ्यात जास्त इथे आनंद बघितलंस का ग, ही घरातली माणसं म्हणजे देव माणसं आहेत ग. अगं हे बघ तुझ्या समध्या चुका त्यांनी पोटात घेतल्या आहेत, त्यामुळे आता तू हे बघ आता जर नीट वागली नाहीस ना तर गाठ माझ्याशी आहे, तू नीट वागशील तर मी जीव घेईन तुझा असं आता संगीता ठामपणे इथं सांगतात सगळ्यांच्या समोर परत इथे रडत बिडत. आणि त्याच्यानंतर बाबा पण मान डोलावतात. आणि मग राहुल पुढे म्हणतो की जरी तुला आमच्या घरात राहायला मिळत असेल तरी तुला माझ्या रूममध्ये एंट्री नाही आहे असा तो ठामपणे सांगतो इथे की सगळ्यांच्या समोर. आणि मग तो म्हणतो इतका विश्वासघात झाल्यानंतर माझा आणि तुझा संबंध नाही आहे असं आता राहुलने सगळ्यांसमोर सांगितलेलं आहे. पण ह्या सगळ्याचा नैनाला काही फरक पडत नाही आहे. नैना म्हणते असं नाही तर तसं, इकडे या घरात कुठलंही नाटक खपून जातं. आता म्हणते आज या सगळ्यामुळे ना घरात तरी राहायला मिळालं मला, आता बाकीचं नंतर बघूया, बास मला फक्त एवढंच हवं होतं असं आता नैना म्हणते इकडे. आणि इकडे रोहिणी पण चिडलेली आहे. तर पुढे काय होणार, नैना अजून काय काय करणार बघूया. रोहिणी रूममध्ये येऊन बसली आहे. राहुल येतो, धाडकन दरवाजा लावतो आणि ते राहुल रोहिणीला म्हणतो या अद्वैतच्या तर ती नैना छोटं प्यादा आहे, तिला कधी उडवता येईल, पण अद्वैत नाही, अद्वैत मोठं प्यादा आहे, अद्वैत
वेळीचा वेळीच आपण बंदोबस्त करायला हवा, नाहीतर कधीही परतवार करू शकतो तो आपल्यावर, असं आता राहुल रोहिणीला इथे म्हणतोय. आणि पुढे सांगतो की बघितलंस ना की कसं त्यानं लेक्चर दिलं आपल्याला, आणि आबांनी पण त्याचीच इथे बाजू घेतली. मम्मा तुझे डॅड पण ना नको त्यावेळी नको त्या लोकांचा पुळका येतो त्यांना, घेतलं परत तिला घरात. काय तर म्हणे चांदेकरांच्या घरातला सन्मान, माय फूट. मग रोहिणी पण चिडून म्हणते नाहीतर काय, या घरात राहून सुद्धा इथं तिथे ढिंडवडेच काढणार आहे ती. राहुल म्हणतो माझा तर मूडच ऑफच झालाय, काय करावं काही कळत नाहीये. आणि मग तो म्हणतो मम्मा हे बघ मी आता त्या मुलाशी कसे डील करायचं. अरे राहुल अशा फालतू गोष्टींवर कसं लक्ष देतोयस तू, तुला 1 सेकंद लागणार नाहीये त्या नैनाला धुडकावून लावायला. पण खरं तर हा विचार तू करायला हवास की कला आपल्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग होतीये, जास्त वरचढ होतीये. वॉर्न करते मी तुला, ती आपल्या पुढे जाता कामा नाहीये असं आता म्हणते. तू लक्षात ठेव, तुला घरामध्ये आणि ऑफिसमध्ये दोन्हीकडे तुझं लक्ष वाढवावं लागेल आता. आणि मी आता लूज प्लॅन करून चालणार नाही आपल्याला, आता आपल्याला आपला प्लॅन स्ट्रॉंगच असायला हवा. तर राहुल म्हणतो येस मम्मा, काहीतरी नक्कीच केलं पाहिजे. आता तर मी आणि तो अद्वैत आहे. कला 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 अद्वैत आता तिच्या इशाऱ्यावर नाचायला लागलंय. मग राहुल पण म्हणतो हो मम्मा, मला पण असं आता वाटतं की जास्ती ना ते हल्ली जास्त एकत्र आल्यासारखे वाटत आहेत, त्यांची जोडी ना आपल्याला आधी फोडावी लागणार आहे असं इथे रोहिणीला तो म्हणतो. आणि मग ती म्हणते बरोबर आहे. रोहिणी म्हणते की त्या दोघांमधला एक माणूस फुटून जरी वेगळा झाला ना तरी त्यांचीही म्हणजे बसलेली जी काही घडी म्हणजे जी काही न बसलेली तशीच ती ठेवता येईल असं आता रोहिणीला इथे म्हणते. आणि आता पुढे काय होणार, राहुल आणि रोहिणी मिळून काय करणार नवीन, आणि या सगळ्या प्रकारातून अद्वैत आणि कलाचं नातं नेमकं कुठलं वळण घेणार ते आपण बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर इकडे कला विचार करते आणि म्हणते खरंच किती आणि काय काय घडून गेलं या 2 दिवसात. आणि या 2 दिवसात ते वरवर दिसणारं टोक होतं जे नजरेस पडलं. आतमध्ये गेले 7 महिने हे सगळं सुरू आहे आणि आम्हाला कुणालाच याची कल्पना नव्हती. सतत खोटेपणाची सावलीत होतं हे घर, आणि हे सगळं माझ्या सख्ख्या बहिणीनेच केलं. या क्षणी मला खूप वाईट वाटतंय, सुटल्यासारखं वाटतंय. पण ताईचा आणि राहुलचा राग येतोय, पण त्याचबरोबर मला माझ्या नवऱ्याचा अभिमानही वाटतोय असं तिथे विचार करते. आणि मग पुढे असं म्हणजे विचार करता करता ती बोलते आपल्याच मनाशी, आणि तिला सगळे प्रसंग आठवतात की कशी तिच्या नवऱ्याने म्हणजेच अद्वैतनं तिला साथ दिली होती. हे सगळे प्रसंग तिला आठवतात. जेव्हा कलाला भेटायला इथे आई येतात संगीताई, आणि त्या म्हणतात की नैना कुठं सापडत नाहीये, इथे आली नाहीये, तेव्हा अक्षरशः कलाचा हात धरून अद्वैत तिला शोधायला बाहेर जातो. खरे चल म्हणून कसा ओढून घेऊन जातो आणि रस्त्यात कसं तो फिरत असतो. त्याचबरोबर इकडे नैना सापडल्यानंतर सगळ्यांची माफी वगैरे मागायला लागताना कलाची कशी माफी मागायला लावतो तो, खरेची सुद्धा माफी माग असं नैनाला ठामपणे सांगतो तो, कारण तिची सगळ्यात मोठी गुन्हेगार तू आहेस असं सगळं घडलेलं तिला आठवतं आणि ती आपल्याच मनात ते हसत असते. आणि खरंच नैनाताईच्या या गोष्टींमध्ये ना चांदेकरने मला खूप साथ दिली आहे असं इथे कला स्वतःशीच विचार करते. राहुल आणि नैनामध्ये म्हणजे राहुलची भाऊ म्हणून बाजू घेतली किंवा नैना बाहेरची असं म्हणून काही चुकीचं काहीच केलेलं नाही. खरंच एवढ्या मोठ्या मनाचा आहे चांदेकर. माझं दुकान जळालं तेव्हा स्वतःची पर्वा न करता तो धावून आला, माझ्या आईबाबांच्या पाठीशी उभा राहिला, बाजूने उभा राहिला तो, असं सगळं त्यानं केलंय. आणि तेवढ्यात आता अद्वैतने एंट्री घेतली बघा प्रेक्षकांना. इथून पुढे तर खरंच मजा आहे. आणि मग इकडे जोडीदार कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण आहे म्हणजे चांदेकर. माझ्या बाजूने खंबीरपणा उभा राहिला, यापेक्षा दुसरं काय अपेक्षा असते नवऱ्याकडून असं इथे कला आपल्याशीच विचार करते. आणि अद्वैत नाही ते तिच्याकडे बघतो 1 सेकंद फक्त, आणि मग तो लॅपटॉप घेऊन उघडतो आणि काम करायला चालू करतो त्याचं जे काही आहे ते. पण त्याचं लक्ष ना कलाकडे जाते, तर कला ना त्याला अशी सारखी घुरत असते, एकटक बघत असते त्याच्याकडे. आणि मग अद्वैत काय करतो, मोबाईलमध्ये ना आपला चेहरा बघतो व्यवस्थित आहे का, ते कलाकडे बघतो आणि शेवटी त्याला राहवत नाही म्हणून कलाच्या इथे जवळ जाऊन उभा राहतो आणि टिचकी वाजवतो तिच्याकडे बघून. आणि काय अशी काय बघतेस असं विचारतो. मग कला म्हणते कौतुक करायचंय तुझं. मग अद्वैत म्हणतो हो कर. मग तो म्हणते आगाऊ असं म्हणून म्हणते बरं काही ते कला लगेच अद्वैतला. आणि मग ती म्हणते पुढे, चांदेकर तू आज नैनाताई आणि राहुलमध्ये भेदभाव नाही केलास, तू नैनाताईची बाजू घेतलीस म्हणून मी तुझा म्हणजे अभिमान वाटत नाही, म्हणजे कौतुक वाटत नाही, पण मला म्हणजे तू समतोल साधलास या गोष्टीसाठी तुझं कौतुक वाटतं. जे खरं आहे ते
त्याच्या बाजूने कसलाही भेदभाव न करता तू उभा राहिलास, तू स्टँड घेतलास, हे कौतुकास्पद आहे. चांदेकर तुझ्यासारख्यांना स्टँड घेता यायला हवा. त्यासाठी ना माणसामध्ये ना तसा कॉन्फिडन्स असायला पाहिजे. मग लगेच चांदेकर म्हणतं, मग काय डाऊट आहे का? आहेच मी कॉन्फिडंट, असं लगेच चांदेकर म्हणतो. आणि मग ती म्हणते, वाटलंच आता खोलीत ना एक हरभऱ्याचं झाड लावून घेते, म्हणजे काय होईल की तुला त्याच्यावर चढवता येईल. मग त्याच्यानंतर एकदम कला काय म्हणते बघा प्रेक्षकांनो, की चांदेकर आपण एक छान टीम आहोत ना रे. मग तो म्हणतो, काय टीम संघ? काय ऐकू आलं मला, म्हणजे तुलाही तसंच वाटतंय ना? मला वाटलंच होतं तुला आपली टीम आवडतच असणार. आणि या सगळ्या प्रकारात ती म्हणते, म्हणजे इतर वेळी या सगळ्या प्रकारात कधीही भांडत असलास की वेळ आली की तू माझ्याबरोबर ना टीम असल्यासारखाच वागतोस. आणि मग इकडे कला परत म्हणते, काही म्हण, मला आवडते आपली टीम. आणि मग त्याच्यानंतर लगेच अद्वैत म्हणतो, काय गप ग, काय टीम सुरू आहे? नाही आधी टीव करत होतीस आणि आता टीम करायला लागलीस, असं काही नाही आहे असं म्हणून तो म्हणतो. मग त्याच्यात आता तर हो केलंस ना, आणि आता लगेच कसं काय बदललास? मग अद्वैत म्हणतो, हा एखाद वेळी झाला असेल तसं, म्हणून लगेच टीम म्हणून काय खुशायची गरज नाही. हे बघ, आपण पूर्णपणे वेगवेगळी माणसं आहोत, आपले स्वभाव वेगळे आहेत. जरा बघ स्वतःकडे, मी बघ कशी आहे, तू बघ कसा आहेस. मी परफेक्शनिस्ट आहे, तू रात्री उघड्यावर घुबड्यासारखे फिरत असतेस, तुला काय कामधंदे नाही आहेत, माझं सगळं काम परफेक्ट असतं. हे बघ, आय एम परफेक्शनिस्ट. मग त्याच्यानंतर कला म्हणते, हो मी क्रिएटिव्ह आहे, तू तू क्रिएटिव्ह नाही आहेस. मग अद्वैत लगेच म्हणतो, गुड, तुझ्याकडे पण आपण एक टीम नाही आहोत हे स्पष्ट करण्यासाठी बरेच मुद्दे आहेत. तर लगेच कला पण त्याच्याकडे बघायला लागते. मग अद्वैत म्हणतो, हो आपण संपूर्णपणे वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या स्वभावाची माणसं आहेत, त्यामुळे आपण एका टीममध्ये येऊ शकत नाही आहे. मग कला म्हणते, पण माझं पूर्ण बोलून चालच नाही आहे, आपण एक टीम आहोत याची माझ्याकडे काही कारणं आहेत, उदाहरणं आहेत. मग त्याच्यानंतर लगेच अद्वैत म्हणतो, प्रूव्ह इट. मग लगेच इथे कला सांगते, तुला अस्थमाचा अटॅक आला होता, घरात कुणी नव्हतं, तेव्हा मी तुझी मदत केली. मग माझ्या दुकानात आग लागली तेव्हा तू माझी मदत केलीस. मग त्यानंतर माझं घर विकत घेण्यापासून ते आतापर्यंत अपघातात अडकण्यापर्यंत सगळ्या गोष्टी तू मला मदत केलीस. हार सापडत नव्हता तेव्हा तू माझ्यावर विश्वास ठेवलास. आणि आपण लिफ्टमध्ये अडकलो होतो तेव्हा सुद्धा ती मला किती छान डिस्ट्रॅक्ट केलं होतंस, छान डान्स करून गाणं म्हणून. आणि ऑफिसमध्ये सक्सेसफुली काम करण्यापासून तुझ्यावर विनयभंगाचा आरोप झाला तो मोडीत काढण्यापर्यंत आपण टीमसारखेच वागलो आज सुद्धा, असं तर तिनं ठामपणे सांगते. आणि मग त्याच्यानंतर इकडे बघा प्रेक्षकांनो, संगीता आणि दोघं जण घरात आलेली आहेत. आता बघू पुढे काय काय होतंय. तर संगीताला मात्र खूप त्रास होतोय. संगीताने नाही ते दारामध्ये ना इकडे उंबरठ्यावर इथे तांब्या उलटा उपडा घालून ठेवलाय. बाबा विचारतात, अशी कशी निघालं की पोर? अगं आपण संस्कार देताना कुठे कमी पडलो का, असं बाबा इथे विचारतात आईला, म्हणजे संगीताला. मग इकडे काजू हाक मारते इथे संगीता, काजू बाहेर येते. ते तांब्या भांड ठेवलं दिलं जातं हातामध्ये काजूच्या, काजू पाणी देते. आणि मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात, स्वतःची एवढी मोठी चूक असताना कशी लगा बोलत होती ती, असं कसं बोलू शकते, असं बाबा इथे म्हणतायत. आणि मग त्याच्यात मला तर माझी मान लाजणं खाली गेली. कोणत्या बी माणसाशी बोलताना त्याचा मान ठेवून बोलायचं असतं, पण इथं तर प्रतिष्ठित चांदेकर होते, असं बाबा इथे आईला म्हणतात. आबा चांदेकर म्हणजे केवढं मोठं प्रस्थ आहे, आणि हिनं काय केलं? आणि हिनं त्यांच्या पुढं तोंड उचकटून लगा बोलतच होती. समजा केल्यावर काय उरलं नाही म्हणून त्या भिकाऱ्याने आत्महत्या करायला निघाली होती. आणि मग आई पण म्हणतात इथे, नैनीचा स्वभाव आधीपासूनच हेकट आहे, समोरच्याच्या मनाचा जरा बी विचार करायचा नाही, आपलं तेच खरं करायचं, असं आई म्हणतात पुढे. आणि मग त्याच्यानंतर असं म्हणतात, असं कसं वागत होती ती तिथे? सगळ्यांसमोर डोळ्यांसमोर तमाशा झाल्यानंतर मी तिला म्हटलं घरी चल, तर माझा हात झिडकारला आणि तिनं सगळ्यांसमोर तमाशे करायचे स्वतः. आणि समजा प्रकरण जेव्हा स्वतःच्या अंगाशी येतं असं कळलं की मग कलेला ढकलून मोकळं व्हायचं, कलेवर ढकलायचं आणि काम मोकळं व्हायचं, असं इथे त्या म्हणतात. आणि या सगळ्या प्रकारात एवढा सगळ्या ते प्रकार तिने विचार केला नाही की हीच कला होती जिच्यामुळं तिला ते घर मिळालं, त्या घरात राहायला मिळालं. संगे हे बघ, एवढं सगळं होऊन बी अद्वैतरावांनी आपली बाजू लावून धरली. त्यामुळं राहुलरावांची चूक जशी पोटात घातली तशी नैनीची चूक सुद्धा पोटात घालायचं धाडस त्यांनी ते दाखवलं. देव माणूस म्हणजे आणखीन काय असतं ग संगी? देवारातला देव जेव्हा प्रसन्न होतो ना तेव्हा अद्वैत चांदेकर सारखा जावई मिळतो. नशीब चांगलं तिचं, एवढं सगळं करून सुद्धा अशा समजून घेणाऱ्या कुटुंबात पडली ती, असं आता त्या म्हणतात. आणि मग पुढे ती म्हणतात, परत जर का ती अशी वागली, जर का तिनं वाकडं तिकडं केलं ना
तर माझ्याशी गाठ आहे तिची असं आता आईने सांगितलं, म्हणजे संगीताने सांगितलंय. कसलं काय नाही काय. मग त्याच्यानंतर ते काजल एकदम म्हणजे काय झालं एवढं, चांदेकरांकडे सगळं ठीक आहे ना. आणि मग आई एकदम उठतात आणि तुझं काय चाललंय, चांदेकर 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 असं म्हणून तिच्यात, तुला किती वेळा सांगितलंय चांदेकर हे नाव ना तोंडातून नाही आलं पाहिजे, तुला सांगितलं ना, परत जर का हे नाव घेतलंस ना तर तुझी जीभ हासडून हातात देईन, सांगून ठेवते असं आता इथे धमकी दिली आहे. मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात संगे, आणि मग त्याच्यानंतर आई पुढे म्हणतात का तुला बी आमचा उद्धार करायचा आहे नैना दीदीसारखा असं पुढे. आणि आई विचारते काजलला, आणि बिचारी काजल ना इमोशनल होते आणि अशी खाली उतरते, आपलीच रडत रडत जाते. आणि मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात संगे अगं नगं ओरडूस ग तिला, तिची काय बी चूक नाही आहे, काळजीने विचारलं असेल तिनं. आणि मग त्याच्यानंतर इकडे अद्वैत अजून कला म्हणते बघ तू हसतोयस, तुला पटतंय, चांदेकर माझे मुद्दे बरोबर आहे, मी तुला तेच सांगायचा प्रयत्न करते की आपण टीम म्हणून एकत्र छान काम करू शकतो. किती बडबड करतेस ग, मगासपासून तुझा आगाऊपणा चालला, ती आगाऊ कुठली. चांदेकर तू कानातली बोटू काढ, हा माझे बोलणं झालेलं नाहीये. मग इथे अद्वैत म्हणतो एकतर तू चुकीची जजमेंट पास करशील आणि मी इथे ऐकून घ्यायची, मी अजिबात ऐकून घेणार नाहीये. मग तुझी हिंमत कशी झाली ग, आपण एका टीम मध्ये राहू शकतो हा विचार करायची असं पुढे तो म्हणतो. आणि मुळात आपला डिफरन्स किती आहे माहितीये का, मी कुठलंही काम करताना डोकं वापरून करतो आणि तू डोकं वापरतच नाहीस असं पुढे कलाला म्हणतो. आणि म्हणतो कसं राहू आपण एका टीम मध्ये, काही बोलतेस तू, बोल 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 आता बोल. आणि मग मुद्दामून ते कानावर हात घालतो. आणि आता कला काहीतरी बोलणार, तोपर्यंत कला काय करते माहितीये का, प्रेक्षकांना तिकडनं येते रागानं आणि उशीच टाकते. आणि बघ आता का गप्पा बसलास, असाच गप्पा बसत राहा, जास्त बोलू नकोस. तू मला मला उशी फेकून मारलीस मला, असं इथे अद्वैत उठतो आणि मग कलाला उशी मारायला लागतो. आणि मग कला पण तिकडनं उशी घेऊन येते. का घाबरलीस का असं म्हणत दोघं एकमेकांना इथे उशीनं पिलो फाईट करतात. अंजू म्हणते बरं का मध्येच कला. आणि मग अद्वैत तिकडे बघायला लागल्यावर लगेच त्याच्या पाठीत मारते आणि पळते. आणि अशी छानपैकी दोघांची इकडे मारामारी चालू आहे, पिलो फाईट चालू आहे. आणि तेवढ्यात ना कलाची उशी खाली पडते बरं का प्रेक्षकांना इथे त्यांच्या मारामारीमध्ये. आणि आता का असं म्हणते. आणि मग कलानं हात वारे करून त्याला मारायला लागते जोरजोरात. आणि तेवढ्यात त्या उशीमधला सगळा जो काही कापूस असतो तो इथे निघतो. आणि मग कला पडत असते, तोपर्यंत अद्वैत तिला हात पकडून असं धरतो आणि जवळ ओढतो. आणि अक्षरशः मिठीत घेतल्यासारखंच होतं बरं का ते. आणि दोघं एकमेकांच्या डोळ्यात 2 मिनिटासाठी हरवतायत कला आणि अद्वैत सुद्धा. अद्वैतच्याकडनं इकडे भावना नाही आहेत पण कलाकडनं फिलिंग्स आहेत, त्यामुळे कलाला हे सगळं छान वाटतंय, आवडतंय. अद्वैत आणि ती एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून इथे बघतायत आणि असं छान वाटतंय आपल्याला सुद्धा त्या दोघांना एकत्र बघताना. ह्या दोघांची जोडी लवकरात लवकर म्हणजे व्यवस्थित होऊ दे, मॅच होऊ दे अशी आपण प्रार्थना करूया. तर इकडे कलाची आई काजूला समजावते, कशी समजावते आणि काय समजावते बघूया आपण. काजू ए माझ्या राजा ऐक की ग. मग काजू म्हणते इथे नैना दीदीचा राग तू आपल्यावर का काढलास. अगं ती चुकली आहे, आपण नाही. तिनं आपल्याला माहिती आहे की तिच्या वागण्यामुळे तुझं डोकं भेसाटलंय, तुला वाईट वाटतंय. पण तरीसुद्धा आपण खरंच सहज विचारला होता, सहज येऊन प्रश्न विचारला. कारण ना आपल्याला खूप टेन्शन आलं या सगळ्या मॅटरचं, खूप काळजी वाटत होती, दुसरी कोणतीच गोष्ट आपल्या डोक्यात नव्हती आणि म्हणून मी विचारलं. खरंच सांगते तुला असं इथे म्हणते. आणि मग बाबा पण म्हणतात काळजे आई तुला ओरडली म्हणजे तुझ्यावर रागावली असं समजू नकोस बाळा, हे बघ तिला बी किती त्रास होत असेल. आणि मग आई पण म्हणतात काजू अगं कसं असतंय ना बाळा, माणसाला जेव्हा दुधाचा चटका बसतो ना जोरात त्यावेळेला माणूस ताकसुद्धा अगदी फुंकून पितो ग, त्यामुळे जरा काळजी वाटली. मग काजल इथे छानपैकी आईच्या खांद्यावर हात ठेवते आणि समजून घेते आईला आणि जवळ घेते समजून घेऊन. असं म्हणजे काजलने मोठेपणा दाखवलाय. तर इकडे आता कला आणि अद्वैत दोघं भानावर आलेत बरं का बऱ्याच वेळानंतर. आणि मग असं म्हणून कला ओरडते. मग अद्वैत विचारतो काय झालं. मग कला म्हणते डोळ्याला लागलं. अद्वैत म्हणतो नाटकं करू नकोस हा. मग त्याच्यानंतर कला म्हणते अरे दुखतोय. मग लगेच बघू मला हात काढ असं म्हणत ना कलाचा इथे डोळा असा छान फुंकरतो बरं का इथे अद्वैत आणि छान असं फुंकर मारतोय. आणि तोपर्यंत कला काय करते बघा, हलू नकोस म्हणून सांगतोय कलेला, तरी सुद्धा कला हळूच उशी घेते आणि फाटकन मारते. हे तू परत सुरू केलास असं म्हणून दोघांची मारामारी चालू होते. अरे यार हा पडदा असं म्हणून दोघं एकदम म्हणतात. आणि मग कला म्हणते काय म्हणालास. मग त्याच्यानंतर अद्वैत म्हणतो की मी असं म्हणालो की पडदा हा किती इरिटेटिंग आहे. मग कला लगेच म्हणते एक सेकंड, माझ्या पण डोक्यात
डोक्यात आता हाच विचार आला. बघतोस ना तू, आपण टीम आहोत. एकसारखा विचार सुद्धा आपल्या डोक्यात आला आत्ताच. मग लगेच अद्वैत म्हणतो, नाही हा, मला अजिबात असं वाटत नाही. आणि घड्याळात बघतो, म्हणतो सांग टायमिंग सांग. मग ते म्हणते टायमिंग. मग त्याच्यानंतर कसलं, मग म्हणजे हा पडदा काढून टाकायचा विचार तुझ्या मनात कधी आला, असा अद्वैत विचारतो. मग कला म्हणते म्हणजे, मग अद्वैत पुढे म्हणतो 3.15 मिनिटापूर्वी, 3.5 मिनिटापूर्वी. कसं. मग त्याच्यानंतर कला म्हणते 5 मिनिटापूर्वी. मग अद्वैत घड्याळात बघतो, म्हणतो तू चुकलीस, मला 6.25 मिनिटापूर्वी हा विचार सुचला. बघ, तुझ्या आधी मला हा विचार सुचला. माझ्याशी बरोबरी करायची नाही. तू कोण आहेस? कला खरे. मी कोण आहे? अद्वैत चांदेकर, द ग्रेट अद्वैत चांदेकर, लक्षात ठेव. मग कला म्हणते, हो ना ग्रेट चांदेकर, तुझ्या डोक्यात कधी आला विचार? तुझ्या डोक्यात आधी आलाय ना, मग पडदा काढायचे कष्ट सुद्धा तूच घे, मी तुला याच्यात काहीही मदत करणार नाही. आणि मग घाबरतो की काय तुला, असं म्हणत तो अद्वैतनं अक्षरशः तो पडदा जो काही त्याने साडीचा मध्ये ठेवला होता तो काढतो आणि फेकून देतो. 1 मिनिट असा टाकून द्यायचा, घडी कर त्याची, असं अंजू करेल. नाही चालणार. बघ, पडदा तू काढलाय, त्यामुळे तू घडी करायची. उशी कोणी फाडली? का? मी का? तूच फाडलीस ना? मी फाडली? मग आपण मिळून फाडली. आपण मिळून. तू कापूस गोळा कर, मी साडी घडी करतो. 50% मग ते कसलं 50-50? हा चल ठीक आहे, नवरा बायको म्हणून टीम सारखं काम कर म्हणत असशील तर मी तुझी कापूस उचलायला तयार आहे. मग लगेच अद्वैत म्हणतो, तू लगेच नवरा बायको सुरू करू नकोस हा. मग ती म्हणते ठीक आहे, जाऊ दे. मग ती म्हणते मला खोलीत चालणार आहे पसारा. मग लगेच अद्वैत म्हणतो मला पण चालणार आहे माझ्या खोलीत पसारा. आणि मग गप्पा होतो, कारण त्याला पसारा आवडत नसतो. काय परफेक्शनिस्ट चांदेकर, कापूस तू उचल, मी साडी उचलतो, असा अद्वैत आता ठामपण सांगतो. नक्की? मग लगेच तू हो म्हणतो. आणि आता दोघं जण आपापल्या कामाला निघून गेलेत. बरं का, इथे अद्वैत साडीची घडी करायला जातोय, तर कला कापूस उचलते आणि अद्वैतला घडी करायला येत नाहीये. आणि मग इकडे कला म्हणते, बघ कशी साडीची घडी करतात येते का तुला? मग तो म्हणतो टॉवेलसारखीच असते. मग टॉवेलसारखी नसते रे, इकडे दाखवते मी तुला, असं म्हणतेस. आणि तो साडी झाडत असतो आणि सगळा कापूस माझ्या अंगावर पडतोय. मग कापसाची जबाबदारी माझी काय तुझी आहे ना, गोळा कर ना तू. आणि साडी झटकणार नाही का घडी करायची तर? असं दोघांचं इथे चालू आहे. मग आता इकडे कला अद्वैतला दाखवते की साडी कशी घडी घालायची आहे, धड तिकडनं असं म्हणते. आणि मग दोघं मिळून ते साडीची घडी घालतायत. असं घडी घालता पण जरा जवळ येतात बरं का दोघं जण एकमेकांच्या. मुद्दा अशी चुकून धडक वगैरे होते त्यांची, तर अशी छानपैकी कला आणि अद्वैत दोघं मिळून ते घडी घालतात आणि साडी व्यवस्थित ठेवतात. तर अशा प्रकारे 2 क्षण तरी झालेले आहेत त्यांचे एकत्र येण्याचे. तर इकडे संगीताला तेच सगळं आठवतं आणि बिचारी इथे त्या आठवण्यामुळे इथे चक्कर येऊन पडलेली आहे अक्षरशः. आणि इकडे बघा काय होणार आहे उद्याच्या भागात. कला इथे म्हणते की मला चांदेकरला यायला उशीर होतोय, मला तिथे गेलंच पाहिजे. नाही तर काय जाणार नाहीये. काय होणार? कला जाणार का माहेरी?